प्रबोधनाचा आजचा विषय आहे महात्मा बसवण्णा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तुलनात्मक विचार. वास्तविक पाहता त्यांच्या शिकवणी, महापुरुषांची विचारधारा सगळ्यांची सारखी आहे. त्यांचे कालखंड जरी वेगवेगळे असले, एक वाक्य खूप सुंदर आहे पाश्चिमात्य देशातलं, की महापुरुष जरी वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या देशांमध्ये, सामाजिक परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या स्थळ काळ वेळेमध्ये जरी ते जन्माला आले असले तरी त्या सगळ्यांचा आशय आणि त्या सगळ्यांची शिकवण मात्र निश्चित एकसारखी आहे. ते सगळे एका शाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेचं नाव आहे माणूस. माणूस हाच सगळ्या महापुरुषांच्या बिंदू होता. सगळ्या होता त्या अर्थी त्यांचे समग्र विचार हे त्या माणसाशी संबंधित आहेत. महापुरुषांचे विचार हे देवाशी संबंधित नाही आहेत. महामानवांचे विचार हे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याशी संबंधित नाही आहेत. महापुरुषांचे विचार हे मेल्यानंतरच्या जीवनाशी संबंधित नाही आहेत. महापुरुषांचे विचार हे माणसाशी संबंधित आहे. माणूस हाच महापुरुषांच्या विचाराचा आणि चळवळीचा केंद्रबिंदू होता आणि म्हणून त्या माणसाला डोळ्यापुढे चळवळ. विषय हा महात्मा बसवण्णा आणि भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. त्यामुळे दोनही महापुरुष विभिन्न कालखंडात जरी जन्माला आले असले तरी शोषित, पीडित, उपेक्षित आणि वंचित असलेल्या घटकांसाठी या दोन्ही महापुरुषांनी आपली भूमिका मांडलेली आहे. कारण 12व्या शतकात महात्मा बसवण्णा आणि त्यानंतर 21व्या शतकात आज बाबासाहेबांच्या विचाराची प्रासंगिकता या दोन्ही, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अतिशय जवळून अनुभवता येतील किंवा बसवण्णा आणि बाबासाहेब हे हातात हात घालून चालतायत की काय असं आपल्याला वाटायला लागतं. कारण वास्तविक पाहता ज्या अर्थी माणूस हे चळवळीचं केंद्रबिंदू आहे त्या अर्थी अगदी शिवसंस्कृतीपासून किंवा त्यानंतर चारवाक आहे, ते चारवाकानंतर महावीर वर्धमान तर बसवण्णा दरम्यानच्या काळात मग नानक असतील, कबीर असतील, फुले, ह्या सगळ्या महापुरुषांची विचार निश्चित आहे, एकच आहे. त्यामुळे सगळे महापुरुष एका पाठोपाठ निघालेत की काय असं वाटतं आपल्याला. एकाच दिशेने निघालेली आहेत. ठीक आहे, कोणाची गती कमी आहे, जास्ती आहे, पण महापुरुषांची दिशा एक आहे आणि ती सगळ्या कळपाला घेऊन जाणारी आहे. ती भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून प्रस्तावनेमध्ये फारसा वेळ आपण न घालवता बसवण्णा आणि बाबासाहेब मुळात दोघांची विचारधारेची नाळ एकत्र असल्यामुळे, एक असल्यामुळं बऱ्याच कालखंडात, यामध्ये खूप मोठा कालखंड आहे हा, म्हणजे 12व्या शतक बसवण्णांचं आणि आता हे चालू शतक हे भीमयुग आहे. युगापासून ते भीमयुगापर्यंतचा कालखंड जवळपास 900 वर्षाचा हा कालखंड आहे. आणि या दोन महापुरुषांना झालेली आहे, या दोघांच्या मधलं अंतर हे 900 वर्षाचं आहे. पण समाजातली
परिस्थिती फारशी बदलली असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण जी 900 वर्षाची परिस्थिती होती पूर्वीची, तशीच परिस्थिती थोड्याफार कमी अधिक प्रमाणात असेल, पण ती होती, ती बाबासाहेबांच्या काळात होती. किंबहुना सिच्युएशन क्रिएट द लीडर म्हटल्याप्रमाणे परिस्थितीतून निर्माण झालेले हे सगळे नेतृत्व आहे. वास्तविक पाहता महात्मा बसवण्णांचा काळ 12वे शतक, 12व्या शतकामध्ये अस्पृश्यता आहे, अंधश्रद्धा आहे. 12व्या शतकामध्ये अनेक गृहीतवाद आहे. 12व्या शतकामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र, पंचांग, राहू, केतू, शनी, शांती, वास्तुशांती. शतकात स्त्रीला गेलं होतं. स्त्री ही, कारण आर्यांनी येताना स्त्रियांना घेऊन आणलं नव्हतं, त्यामुळे इथल्या स्त्रियांना त्यांनी दासी बनवलं. त्यामुळे स्त्री ही बसवण्णांच्या कालखंडामध्ये वैदिक व्यवस्थेचा घटक असल्या कारणाने ती शूद्र होती, अतिशूद्र होती, ती दासी होती. म्हणजे स्त्रियांच्याही समस्या होत्या, त्यांच्या समस्या होत्या, श्रम करणाऱ्या लोकांच्या समस्या होत्या. मग शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील. महात्मा बसवण्णांच्या कालखंडामध्ये ऐत बसून खाणाऱ्यांना त्या कालखंडामध्ये प्रतिष्ठा निर्माण झाली होती. कष्ट करणारे, घाम गाळणारे, ज्यांची हात मळालेली आहेत, शर्ट कपडे सगळे मळालेली आहेत, कष्ट करून मेहनत करून ज्यांची कपडे खराब झालेली आहेत, व्यवस्थेनं उपेक्षित ठेवलं होतं. आणि ज्यांच्या अंगावरती पांढरी शुभ्र कपडे आहेत, दिसायला जी कपडे खूप चांगली घालतात, ती लोक मात्र प्रस्थापित आहेत आणि त्यांना आदर, आतिथ्य, सत्कार वगैरे सगळे त्या काळात असायचं. म्हणजे तो कालखंड बसवण्णांचा. आणि म्हणून महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये बागेवाडी आणि सगळी परिस्थिती बघा. बाबासाहेब आणि बसवण्ण पण की बाबासाहेब अनुभवत होते. ही सफर्स थ्रू दॅट सिस्टीम. somebody is watching the system and somebody is suffer that system. याच्यात अंतर बराचसा आहे. 12व्या शतकात हे सगळं 20-19 बाबासाहेब हे सगळं अनुभवत होते. मग बाबासाहेब आणखीन आपल्याला वेगळे का वाटतात? कारण त्यांनी ते भोगलेलं आहे. ते सगळं त्यांनी पाहिलेलंच नाही तर भोगलेलं आहे. आणि बसवण्णा अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. प्रश्नांचा शोध घेण्यासाठी घर सोडलं, समानतेसाठी ग्रहत्याग केला आणि मुंज व्यवस्थेला नाकार दिलं बसवण्णांनी. आणि जर मुंज केल्याने जर मी सवर्ण होत असेल तर मग माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे करायला. आणि धर्मपीठ हादरलं. म्हणले अरे स्त्रीला जिल्ह्यामध्ये, म्हणजे बागलकोट जिल्ह्यातून बागेवाडी गावातनं कुडल संगम क्षेत्री येतात बसवण्णा. अभ्यास होते. आता बसवण्णांचं बाबासाहेब तुम्हाला आणि अभ्यास केला. बाबासाहेबांच्या देखील त्या भूमिका होत्या. अभ्यास पुरुषांच्या चळवळीचा आधार आहे, लक्षात घ्या. अडाणी क्रांती केवळ विचाराने होते, चिंतनातून प्रकट होतं. विचार विवेकातून उत्पन्न होतो, विचार मंथनातून उत्पन्न होतो. बसवण्णांनी प्रचंड अभ्यास केला कुडल संगम क्षेत्री आणि मंगळवेढ्याला आले.
मंगळवेढ्यात चिंतन झालं मोठ्या प्रमाणामध्ये, बिजलराजाच्या दरबारामध्ये होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर बसवण्णांनी निर्णायक भूमिका घेतली आणि कल्याणमध्ये आपल्या विचारांच्या प्रयोगाला सुरुवात केली. आणि पहिलं सूत्र बसवण्णांनी लोकांना दिलं ते म्हणजे आर्थिक क्रांतीचं. म्हणजे की बाबा अर्थशास्त्राचे महान अभ्यासक आहेत बाबासाहेब. खरं तर मी नेहमी सांगत असतो की महापुरुष एका अंगाने मोठा नसतो, सर्वांगाने मोठा असतो. एखादी गोष्टच त्याची खूप मोठी आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी छोट्या आहेत असं होत नाही. जसं साखरेची मूर्ती सर्वांगाने गोड असते, तसं महापुरुष सर्वांगाने क्रांतिकारक असतात, सर्वांगाने प्रभावी असतात. पहिलं पाऊल गुरु बसवण्णांनी आर्थिक क्रांतीचं उचललं आणि काय कवे कैलास मंत्र देऊन श्रमाला प्रतिष्ठित केलं आणि म्हटलं की जे माणसं जेवढे कष्ट करतील तेवढी ते प्रतिष्ठित होतील, तुमच्या श्रमाला किंमत देऊ. आणि म्हणून श्रमिकांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं काम जसं बसवण्णांनी 12व्या शतकात केलं, तसंच बाबासाहेबांनी आपण 1 मेला कामगार दिवस केला. कामगारांच्या जीवनाच्या समस्या ज्या काही होत्या त्या सोडवण्याचं काम, त्या समजून घेण्याचं काम आणि कामगाराला माणूस समजून त्याला प्रतिष्ठा देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे केवळ घाम गाळणाऱ्या माणसाला मजूर न समजता त्याच्यातल्या माणूसपणाला जाणून घेणं आणि त्याच्यातल्या माणूसपणाला जाणून घेऊन त्याला न्याय देण्याची भूमिका ठेवणं. हे उदाहरण जी पॉलिसी मजुरांची भूमिका ही महात्मा बसवण्णांची होती. आणि मग श्रमाला प्रतिष्ठा बसवण्णांनी 12व्या शतकात दिलं आणि परिणामी मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. लोक मेहनत करायला लागले, घाम गाळायला लागले, कष्ट करायला लागले, कारण कष्टातून पैसा निर्माण होतो आणि श्रमाला मिळाल्यानंतर लोक आणखीन मोठ्या आनंदाने हुरपाने करतात. तेव्हा तसं म्हटलं बसवण्णाला आहे, पण शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव सरकार देत नाही. बसवण्णांनी म्हणलं मी प्रधानमंत्री, सरकार म्हणून माझी जबाबदारी आहे, तुम्ही पिकवलेल्या पिकांना भाव देण्याची जबाबदारी माझी, तुम्ही निर्माण केलेल्या उत्पादनाला भाव देण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून श्रमाला प्रतिष्ठा आणि श्रमाला मोबदला या दोन्ही गोष्टी मिळाल्या. केवळ मोबदला मिळाला नाही, मजुरी मिळाली नाही, तर मजुरी बरोबर प्रतिष्ठा मिळाली. म्हणजे आपण आता कलावंतांना आपण मान धन देतो. मान धन इट मीन्स रेस्पेक्ट अँड मनी बोथ. फक्त मान देतो आणि धन देत नाही असं नाही. मान आणि धन दोन्ही गोष्टी मिळाल्या. आणि म्हणून अर्थक्रांती हा सगळ्या क्रांतीचा बेस आहे. गुलाम होतात, रिकाम्या पोटानी माणसं गुलाम होतात. आणि म्हणून पोटाची भूक, आर्थिक भूक ही माणसाला सक्षम बनवते, स्वावलंबी बनवते, विचार करायला प्रवृत्त करते. आणि हे सूत्र दोन्ही महापुरुषांच्या जीवनातलं वैशिष्ट्यपूर्ण आपलं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, खरं तर सगळेच विषय करत असतात. एखादा विषय ऐरणीवर सर्वार्थ घेऊन चालते. समाजातल्या सगळ्या घटकावरती, ते बाबासाहेबांची चळवळ असेल, बसवण्णांची चळवळ असेल, तुकोबारायांची चळवळ, जे काही नाही ती व्यापक अर्थाने काम करत असते. जसं गायकाचा विषय आहे तसं जाती अंताच्या बाबतीत देखील कमालीच्या एकत्र आलेल्या आपल्याला जाणवायला लागतात. कारण वास्तविक पाहता जात ही
ही निसर्गनिर्मित किंवा देवनिर्मित, की जाती देवांनी निर्माण केल्या, वर्णव्यवस्था परमेश्वरांनी निर्माण केली. म्हणजे कोणीतरी मुखातनं आलं, कोणीतरी हातातनं जन्माला आलं, कोणीतरी जांघेतनं जन्माला आलं, कोणीतरी शूद्रोभी पदाभ्याम, शूद्र पायातनं आले, ब्राह्मण मुखातनं आले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी भूमिका आहे, आणि त्याच्यावर जात व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था. पण जात व्यवस्थेच्या बाबतीमध्ये व्यवस्था संपुष्टात आणली, किंबहुना हादरे दिले वर्णव्यवस्थेला. वर्णव्यवस्था संपल्यानंतर निर्माण झाल्या, त्या निर्माण झालेल्या ह्या समस्या, आणि बाबासाहेबांनी जातीअंताचा लढा लढला. आपणही सगळेजण लढतच आहोत. कार्यक्रमातून जी काही केल्या जात नाही त्याला जात असं म्हणतात, असं जे म्हणणं आहे ते संपूर्णतः चुकीचं आहे. आपण समजून घेतलं पाहिजे अगोदर. जात जाते, पण तो व्यापक दृष्टिकोन आपल्याकडे असायला हवा. पण दुर्दैवाने राजकारण आजकालच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जात आणखीन मजबूत होत गेली. पूर्वीच्या काळात धर्मव्यवस्था जात मजबूत करत होती, आता मजबूत करते आहे. जातीच्या वेगवेगळ्या संघटना असतील, ऑनर किलिंगचे प्रकार असतील, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. अशा परिस्थितीमध्ये जातीअंताचा लढा लढण्यासाठी आपल्याला बसवादी शरणांचं सूत्र किंवा बाबा माळाच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकत नाही की हे जातीचे आहेत, जातीच्या माणसाचे आहेत. म्हणजे मी जातीअंताच्या बाबतीत बोलत होतो. जात या संकल्पनेबद्दल सांगतोय मी. मातीवर उमटलेल्या जनावराच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकतो की कुठल्या जनावर सांगतात की त्याच मातीवर जर माणसाच्या पायाचे ठसे उमटले तर सांगता येईल का आपल्याला की ते पाय कुठल्या जातीच्या माणसाचे आहेत? म्हणजे मातीवर उमटलं मांजराचं पाय तर सांगता येईल मांजराचं आहे, म्हशीचं पाय आहे, तो बैलाचा आहे, तो उंटाचा आहे, तो वाघाचा आहे. पण हे सांगता येईल का म्हणतात बसवण्णा. पाय माणसाचा उमटलाय मातीवरती, उमटलेला पगचिन्ह बघून आपल्याला सांगता येईल का की हे पदचिन्ह हे कुंभाराचे आहेत, सांभाराचे आहेत, लोहाराचे आहेत, सुताराचे आहेत? हे आपण सांगू शकत नाही. बसवण्णा एका वचनामध्ये म्हणतात, कानातून जन्माला आलं का कोणी? म्हणजे सांगण्याचा उद्देश की आपण सगळेजण समान आहोत. ही भूमिका महात्मा बसवण्णांची 12व्या शतकामध्ये होती. आणि तीच भूमिका माणसाला माणूसच समजणे ही भूमिका बाबासाहेबांनी 1935 घोषणा केली, जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. माझी स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख असेल. त्याचं कारण होतं, एका मिनिटामध्ये तो निर्णय नव्हता. जात व्यवस्थेच्या या लढाई सोबतच बाबासाहेबांना आपल्या एका सोबत असलेल्या विशाल कळपाला, एका मोठ्या समूहाला एक निर्णायक आधार द्यायचा होता, अधिष्ठान द्यायचं होतं, बुद्धिप्रामाण्यवादी अधिष्ठान द्यायचं होतं. आणि स्वयंपूर्ण बनवण अधिष्ठान देणं गरजेचं होतं. आणि म्हणून बाबासाहेब विचार करत होते. 1935 केली, 56 धर्मांतर केलं. दरम्यानच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी ठेवता पालिकेचा देखील आपण विचार करणार. मग मंदिर प्रवेशाचं आंदोलन असेल किंवा चौदार तळ्याचं आंदोलन असेल, कुठल्या या सगळ्या आंदोलनाची मोठी आहे. या सगळ्या चळवळीला, आंदोलनाला लिंगायत आंदोलनाचा स्पर्श होतो, धारेचा स्पर्श होतो की काय असं आपल्याला वाटायला. बसवण्णांनी
धर्माच्या बाबतीत आपली भूमिका मांडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देखील धर्माच्या बाबतीत आपली भूमिका मांडली. बाबासाहेबांचं एका ठिकाणी वाक्य असं आहे, बाबासाहेब म्हणतात की धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. म्हणजे माणूस हा धर्मात महत्वाचा आहे. माणूस असेल तर धर्म टिकणार, तर धर्म काही कामाचा नाही. धर्म हा माणसाचा धर्मासाठी नाही. हे जे सूत्र आहे ते सूत्र 12व्या शतकात बसवण्णांनी सांगितलं की लोक वेदना आणि त्याच्या संवेदना तर तुम्ही धार्मिक, नाहीतर तुम्हाला धार्मिक नव्हे. विचारधारा आहे ती का बाबासाहेबांच्या विचारधारेजवळ येऊन मिळते किंवा तथागत बुद्धाच्या स्पर्श करते. की आणि बाबासाहेब त्या धम्मात आणि त्या बुद्धामध्ये महात्मा बसवण्णांच्या जीवनाचे मूल्य आपल्याला दिसतात. बसवादी शरणांच्या वचन साहित्याचा धम्मामध्ये तरवळताना याचं कारण असं आहे की मूल्य जी सांगितले ती तथागतांनी सांगितलेली जीवन मूल्य आहेत, बाबासाहेबांनी सांगितलेली जीवन मूल्य आहेत. आणि म्हणून कुठलाही महापुरुष आपल्या लोकांना शहाणं करत असताना एका विशिष्ट मार्गाने घेऊन जात असतो. असते पण कळपाची क्षमता पण कळप 35 साली बाळासाहेबांनी धर्मांतर केलं असतं. या दोन्ही गोष्टी नाकारतात. आणि म्हणून कळपाला टप्प्याटप्प्याने शहाणं करत असताना आंदोलन ज्या पद्धतीने घेऊन जायचं आहे त्याच पद्धतीने महापुरुष घेऊन जात असतात. 12व्या शतकात असणारा समाज आणि 12व्या शतकातल्या त्या समाजाला कशा पद्धतीने घेऊन जायचं आहे ते बसवण्णांना माहिती होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनाही आपल्या कळपाला कसं घेऊन जायचं आहे तेही माहिती होतं. 36लाच 35ला धर्मांतर करू शकले असते पण तसं झालं नाही. कारण कळपाची मानसिकता नव्हती. कळपांना दाखवावं लागलं, पाणी प्यायला गेलो दगडी घालतायत, मंदिरात चाललोय येऊ देत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली लोकांपर्यंत घेऊन जायच्या होत्या, समाजापर्यंत घेऊन जायचं होतं, इतिहासापर्यंत घेऊन जायचं होतं. आणि तेव्हा कुठं समाजाची मानसिकता बनत असते परिवर्तन करण्याची. एका क्षणामध्ये परिवर्तन एखाद्याचं होतं पण कळपाचं परिवर्तनासाठी मोठा कालखंड लागत असतो आणि तो कालखंड बाबासाहेबांनी घेतला. तद्वत महात्मा बसवण्णांना मंगळवेढा ते बसव कल्याण, आणि बसव कल्याणमध्ये 36 वर्ष बसवण्णा प्रधानमंत्री होते आणि 27 वर्ष बसवण्णांचं आंदोलन चाललं. आणि म्हणून बसवण्णांनी मंदिर संस्कृतीला विरोध केला, पुरोहितवादाला विरोध केला, मूर्तीपूजा बसवण्णांनी मान्य केली नाही, त्याला विरोध केला. या सगळ्या गोष्टी होत्या. पुरोहितवाद नको होता, मंदिर संस्कृती नको होती, आणि साध्यातला दलाल नको होता. मी लोकांना मार्ग, आफ्टर ऑल त्याच्यावरती चालणं न चालणं हे तुम्हाला ठरवावं लागेल असं तथागतांनी सांगितलं. बसवादी शरणांनी देखील तोच मार्ग सांगितला. बसवण्णांनी स्पष्ट लिहून ठेवलं वचन साहित्यामध्ये. मी सांगतोय म्हणून त्याला तुम्ही असं प्रमाण मानू नका. चर्चेतून जे निष्पन्न होईल त्या निर्णयाप्रत आपण सगळेजण पोहोचूया, ही भूमिका महात्मा बसवण्णांची होती. म्हणजे संवादातून, अनुभवातून निर्णयाची भूमिका, जशी धम्मातून संघातून निर्णयाची भूमिका. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी समविचाराने एकत्र आलेल्या दिसतात. त्यात सगळ्यात महत्वाचं
शिक्षणाची एक मोठी चळवळ उभी केलेली आपण पाहतो. कारण 770 शरण अनुभव मंटपात होते. साळी, माळी, कोळी, तेली, कोष्टी, ढोर, कुंभार, चांभार, लोहार, सुतार 18 पगड जाती होत्या. वेगवेगळ्या सगळ्या जाती समूहांना बसवण्णांनी एकत्र केलं. मध्ये अनुभव मंटपाच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी इतकं या जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाला जाणवलंय की काय असं मला वाटत आहे. आणि बाबासाहेबांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिलं ते याच कारणामुळे. एका ठिकाणी तर बाबासाहेब म्हणतात की वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एवढं महत्व बाबासाहेबांनी शिक्षणाला दिलं. आणि ते झपाट जीवन जगातलं सगळं ज्ञान करण्याची तीव्र प्रचंड इच्छाशक्ती आणि त्याच्यासाठी वाटेल मोजण्याची तयारी. साहेबांनी त्यासाठी ही सगळी किंमत मोजलेली होती. त्यांनी ते पाहिलेलं होतं, अनुभवलेलं होतं. आणि म्हणून शिक्षणाचं विशेष महत्व जसं बाबासाहेबांना होतं, तद्वत 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी लोकशिक्षणाची चळवळ सुरू केली होती त्या कालखंडामध्ये. आणि मग 770 पैकी 70 महिला होत्या आणि महिलांपैकी 36 महिलांची वचनं आजही लिखित स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. म्हणजे जाती आणि वर्णव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन शोषित, पीडित, उपेक्षिताला शिक्षण देणं ही जी भूमिका बाबासाहेबांची होती, शिक्षणाच्या महत्वाची भूमिका, शिक्षणाचं महत्व जाणण्याची भूमिका, ती भूमिका 12व्या शतकात महात्मा बसवण्णांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून साकार केली होती. म्हणजे श्रमप्रतिष्ठा असेल, शिक्षणाचं सार्वत्रिकरण असेल किंवा शिक्षणाचं महत्व असेल ते जाणून घेणं असेल, ते शिक्षण घेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी असेल, त्याचबरोबर श्रमप्रतिष्ठेचा विषय असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की महात्मा बसवण्णा एका वचनामध्ये म्हणतात, खरं तर लिंगायत आंदोलनाची बीज ही स्त्री मुक्तीच्या चळवळीत आहे. मी नेहमी सांगत असतो की स्त्री मुक्त झाली पाहिजे व्यवस्थेतून, वैदिकांच्या आणि परंपरावादातून स्त्री मुक्त झाली पाहिजे. या एका घटनेतून बसवण्णा घराबाहेर पडतात. म्हणजे जसं तथागत, महाकारुणिक तथागत बुद्ध जगातलं दुःख बघून घराबाहेर पडतात. मेलेला माणूस, त्याची अंत्ययात्रा पाहिली आणि हे सगळं बघून जसं तथागतावरती, सिद्धार्थावरती परिणाम झाला आणि त्यांनी घर सोडलं दुःख संपविण्यासाठी, दुःखावरती विलास शोधण्यासाठी, तसं बसवण्णांनी 8व्या वर्षी घर सोडलं स्त्री मुक्तीसाठी. मी ज्या घरात मी जन्माला आलो, माझी बहीण आणि मी जन्माला आलो, तिथं मला एक न्याय आणि स्त्रियांना एक न्याय हे सहन झालं नाही. आणि म्हणून दृष्टिकोन होता बसवण्णांचा, किंवा तो दृष्टिकोन आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या देशातल्या स्त्रियांकडे बघण्याचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही दृष्टिकोनामध्ये प्रचंड विलक्षण साम्य आहे. खरं तर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ज्या स्त्रियांना न्याय मिळणार होत्या त्यात सगळ्या सवर्ण स्त्रिया होत्या. बहुतांश ब्राह्मणांच्या स्त्रिया होत्या, मराठ्यांच्या होत्या, लिंगायतांच्या होत्या, स्वतःला सवर्ण म्हणून घेणारी जी काही सो कॉल्ड व्हाईट कॉलर जे लोक म्हणतो आपण, ओबीसींच्या होत्या, अन्य तत्सम जातींच्या होत्या. पण त्यापेक्षाही जास्ती ज्याला सवर्ण म्हणतो आपण ते पण होते. पण त्या सगळ्या स्त्रियांना मात्रदृष्टीनं किंवा माझे आहेत, ही माणसं माझी आहेत आणि म्हणून यांच्या कल्याणाची भूमिका हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मांडली. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण बसवण्णा एका ठिकाणी म्हणतात की स्त्रीला स्त्री म्हणू नका, तिला गुलाम तर समजूच नका, ती उपभोगाचं तर साधन नाहीच आहे, पण तिला माणूस समजा.
म्हणजे बसवण्णांनी प्रत्यक्ष कपिलसिद्ध मल्लिकार्जुन असं त्याला एक नामाभिधान दिलं की हे ह्याचं आत्मस्वरूप आणि माझं आत्मस्वरूप एक आहे, आम्ही एक समान आहोत. ही भूमिका म्हणजे जसं मी आहे तसंच ती स्त्री आहे, म्हणजे त्या स्त्रीला स्त्रीपण देखील आहे याचं भान बसवण्णाला नव्हतं. तिच्यातलं स्त्रीपण त्यांनी बाजूला सारलं होतं, स्वतःचं पुरुषपण त्यांनी बाजूला सारलं होतं आणि एक समान मूल्यांवरती, एक समान तत्वावरती स्त्री आणि पुरुषाला बघण्याचा दृष्टिकोन बसवण्णांचा होता. आणि म्हणून तोच दृष्टिकोन हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी व्यापक दृष्टिकोनातून आणि त्याच्यासाठी राजीनामा देण्याची भूमिका, म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या देशात अशा वर्गाचं कल्याण बाबासाहेबांनी केलं की ज्या वर्गाने सातत्यानं त्यांच्यावरती अन्याय केला होता, त्यांच्यातल्या स्त्रियांचं कल्याण. ह्याच्यासाठी एक मोठं विशाल हृदय लागतं. बसवण्णा इव नम्मव इव नम्मव इव नम्म वैदे निसिद्रिया म्हणतात. याचं कारण असं आहे, हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असं म्हणू नको. हा अमुचा आहे, हा अमुचा आहे, हा अमुचा आहे असं म्हण. ही त्या पाठीमागली भूमिका आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची भूमिका की भारतीय संविधानातले जे मूलभूत अधिकार, हक्क वगैरे ज्याला आम्ही म्हणतो, ह्या सगळ्यांची जर मांडणी करत असलो तर आणि वचन साहित्यांचा जर अभ्यास केला तर बसवादी शरणांचं वचन साहित्य हे भारतीय संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे विषय हा तसा मोठा व्यापक आहे, तासाभरामध्ये, अर्ध्या पाऊण तासामध्ये, कारण ह्या सगळे विषयाची मांडणी करत असताना बाबासाहेबांचे आंदोलन आणि महात्मा बसवण्णा, बाबासाहेबांची सुरुवातीच्या काळातली प्रचंड संघर्षाचा कालखंड जो गेलेला आहे ती परिस्थिती आणि महात्मा बसवण्णांची परिस्थिती, बाबासाहेबांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन, महात्मा बसवण्णांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन असतील, बाबासाहेबांचं शिक्षणाचा अर्थकारणाच्या बद्दलचा दृष्टिकोन असेल, महात्मा बसवण्णांचा कायकवे कैलासच्या सिद्धांताच्या बाबतीचा दृष्टिकोन असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीतला दृष्टिकोन असेल, या सगळ्या विषयांवरती आपल्याला हे जर बायफर्गेशन करायचं असेल किंवा याची सुंदर जर मांडणी करायची म्हणलं तर याला खूप मोठा वेळ लागणार आहे. कारण भारताच्या संविधानात बाबासाहेबांनी या देशातल्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांचं मिश्रण कालवलंय की काय असं आपल्याला वाटतं. याचं कारण आहे, कारण जसं महापुरुषांचा विचार हे माणसाच्यासाठी होतं तसंच या देशातलं संविधान माणसाच्या हितासाठी आहे. माणूस डोळ्यापुढे ठेवून, देशाचा नागरिक पुढे ठेवून, शीख वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन, कारण बाबासाहेब म्हणायचे मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंततःही भारतीयच आहे, मी भारतीयच आहे, म्हणजे यापेक्षा अजून कुठल्या राष्ट्रीयत्वाचा मोठ्या पुराव्याची आवश्यकता नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ती भूमिका जी ती भूमिका वचन साहित्यामध्ये आपल्याला बघायला की संविधानातली मिळणारं स्वातंत्र्य, त्याला बोलण्याचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बसवादी शरणांच्या वचन साहित्यामध्ये आपल्याला पावलोपावली जाणवत असतात. बसवण्णांचं एक खूप सुंदर वचन आहे. बसवण्ण म्हणतात मी कोणाचा शिष्य नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही. मग महात्मा बसवण्णांच्या विचाराची एक व्यापकता आहे की मी कोणाचाही शिष्य नाही, मी जे काही आहे ते स्वानुभवातून आहे. आणि म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची प्राप्ती करणं आणि त्यासाठी जगणं, हे सगळं सूत्र बुद्धाचं, बाबासाहेबांचं सूत्र हे आपल्याला महात्मा बसवण्णांच्या वचनांमध्ये अंतर्भूत झालेले बघायला मिळतात. आणि म्हणून महात्मा बसवण्णांची वचन साहित्य अनुभव मंटपाच्या शरणांच्या वचनांची संपदा असेल आणि त्याला जोडून येणारी ही भारतीय संविधानातली सगळी जीवनमूल्य असतील, मानवी मूल्य असतील, आमची मूलभूत अधिकार असतील, या सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या एका विचारावरती आहेत, एका अधिष्ठानावरती उभ्या आहेत, याची आपल्याला जाणीव व्हायला लागते. आणि म्हणून बाबासाहेब आणि महात्मा बसवण्णा, मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय की कालखंड खूप वेगळा आहे. बसवण्णांनी पाहिलंय, बाबासाहेबांनी भोगलंय, हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. पाहणं आणि पाहण्यापेक्षा भोगणं आणि बसवण्णांनी त्या अवस्थेत जाऊन स्वतःला अनुभवणं, म्हणजे खूप सुंदर विषय आहे. पण बसवण्ण
शूद्रातिशूद्रांच्या वेदनांशी जोडून झाले ही समजून घेतली आणि मग या सगळ्या अगदी म्हणजे पुनर्वसन देखील महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात केलेलं मिळेल की बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये वेश्यांचं पुनर्वसन केलं. अनेक घटना 12व्या शतकात देखील घडलेल्या आहेत की ज्यावरून आपल्याला असं स्पष्ट जाणीव व्हायला लागते की बाबासाहेबांचे विचार हे मानवमुक्तीचे विचार आहेत आणि तेच विचार 12व्या शतकात महात्मा बसवण्णांनी सामान्य माणसाच्या हितासाठी सांगितलं होतं. आणि म्हणून देव धर्म असेल, बाबासाहेबांनी म्हणलं जगातलं जे काही आहे ते सगळं माणूस जर राहिला तर या सगळ्या गोष्टी राहणार आहेत आणि माणूस तर या सगळ्या गोष्टी संपणार आहेत. आणि मग शेवटी करता येईल ते बाबा दिलं आणि तीच भूमिका 12व्या शतकामध्ये माणसाला माणूसपण देण्याची बसवण्णांनी शेवटी एकच सूत्र आपल्याला की महात्मा वर्ष प्रधानमंत्री राहिले आणि बसवण्णा त्यांना त्यांचे बाबासाहेब एका ठिकाणी की तुम्ही जर राज्यकर्त्याची जमात बनला तर तुमच्या सगळ्या समस्या आपण सोडवू शकतो. महात्मा बसवण्णांनी देखील तीच भूमिका मांडलेली आहे. सशक्त व्हा, सबल प्रक्रियेत जावं असेल तर स्वतःची ती योग्यता आपल्याला सिद्ध करावी लागेल. आणि म्हणून अनुभव मंडप हे सामान्य माणसाला प्रबोधन करणारी व्यवस्था होती आणि त्याला परिवर्तनासाठी सिद्ध करणारी व्यवस्था होती. आणि म्हणून ते विचार जे बाबासाहेबांचे आहेत तेच गुरु बसवण्णांचे विचार, या दोन्ही विचारांना एकत्र करून एका नव्या समाजाची निर्मिती करण्याची जबाबदारी आज चळवळीतल्या कार्यकर्त्यावरती येऊन उभी आहे. आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ती जबाबदारी महापुरुष कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या या गोष्टीला माझ्या दृष्टिकोनातून अजिबात महत्व नाहीये. माझ्या दृष्टिकोनातून एकच विचार महत्वाचा आहे की कबीर असेल, तुकोबाराय असतील, बसवण्णा असतील की बाबासाहेब असतील, नानक असतील, हे सगळ्यांची विचारधारा परिस्थितीप्रमाणे थोडेसे याच्यात बदल झालेले आहेत. जेव्हा प्रचंड हिंसा वाढते तेव्हा शांतीचा संदेश देणारा येतो. जेव्हा खूपच लोक शांत राहायला लागतात आणि त्याचाही अतिरेक होतो तेव्हा सिच्युएशन क्रिएट द लिडरशिप. एका माणसालाच एका नव्या कंटेंटमध्ये काहीतरी सांगावं लागतं. आणि मग या सगळ्या महापुरुषांच्या बाबतीत मला सांगावं असं वाटतं की बाबासाहेब अँटीबायोटिक आहे. म्हणजे बाबासाहेब बुद्धाबरोबर असतील तर बुद्ध पचेल, आपल्याला अपायकारक होणार नाही. नीट ऐका मी का म्हणतो. बाबासाहेब घेतला तर आज थोडंफार कमी जास्ती होऊ शकतं. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा अँटीबायोटिक घ्यावा, विचाराचा अँटीबायोटिक. कबीर असतील, बसवण्णा असतील, अजून कुठलीही विचारधारा असेल, या सगळ्या विचारधारा पचवायचं असेल, त्या समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांच्या तर्क कसोटीवरती आपल्याला त्या सगळ्या गोष्टी घासून. आणि म्हणून विचार आपण या बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या कसोटीवरती आपल्याला घासून तपासून ते स्वीकारावं लागेल. आणि मला असं वाटतं महात्मा बसवण्णांचा विचार हा पूर्ण तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे आणि प्राप्त परिस्थितीत माणसासाठी अतिशय पूरक ठरणारा, त्याच्या हिताचा ठरणारा असा बसवण्णांचा विचार असल्या कारणाने बाबासाहेब हे एकाच
विचाराचे ध्वनी आणि प्रतिध्वनी आहेत की काय, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये निर्माण होते. आणि आजच्या या प्रबोधनाच्या आधार फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये एक आपल्या सर्वांना भेटण्याचा आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली. खरं तर हा विषय खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे. त्यात केवळ बसवण्णा आणि बाबासाहेब असं एकत्र आणि मग लगेच सांगणं एक तासाभरामध्ये, हे केवळ अतिशय अवघड आहे. कारण प्रचंड आयाम आणि प्रचंड वेगवेगळे संदर्भ आहेत या दोन्ही महापुरुषांना. त्यामुळं एक अंगानं त्या दोघांनाही कसं आपल्याला एकरूप करता येईल आणि त्यांच्यातली ती एकरूपता कशी बघता येईल आणि ती कशी अनुभवता येईल आणि ते अनुभवलेलं लोकांमध्ये कसं उतरवता येईल, या संदर्भामध्ये आपल्याला व्यापक प्रमाणामध्ये चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून तशा प्रकारची साकार करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहू, अशा प्रकारची प्रार्थना व्यक्त करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. शरणू शरणार्थी.